नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बाबा तुमचं ऑपरेशन झालं आहे का नाही? 15 दिवस झाले ना? हो, 15 दिवस झाले. बरं, ऑपरेशन झाल्यानंतर काही त्रास झाला का? मला काहीच त्रास नाही झाला. मी शुद्धीवर होतो. बरं. हो, दोन्हीकडचं ऑपरेशन झालं का एका बाजूचं? दोन्हीकडलं झालं माझं. दोन्हीकडचं. हो हो, ती ती आपली ती जाळी बसवली डॉक्टरांनी सांगितली. दोन्हीकडे जाळ्या बसवलेल्या आहेत माझ्या. मग तुम्हाला अजिबात दुखलं बिकलं काहीच नाही? नाही, मला आत्तापर्यंतही काही दुखत आता पण काही दुखत नाही? दुखत नाही. बरं बरं बरं. आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशीला खाय प्यायला दिलं? हो, तुम्ही चाला फिरायला लागलं? मी चालायच लागलो. बरं. आता घरी जाऊन काही त्रास? घरी जाऊन मी काही त्रास झाला नाही. मी प्रवचन सुद्धा अजूनही करतो, वाचन करतो. प्रवचन कुठलं करता तुम्ही? मी प्रवचन ज्ञानेश्वर देतो. बरं बरं. हां, आणि दशक्रियेचं प्रवचन माझ्या ऑपरेशनच्या 5व्या दिवशी मला एक प्रवचन होतं. हां. तेही प्रवचन मी केलं त्या स्थितीमध्ये. वा वा. पण तेव्हा काय अजिबात त्रास झाला? अजिबात त्रास नाही झाला. व्यासपीठ होतं माझ्याकडे, बसायला गादी होती. बरं. आणि त्याच्यामुळं आवाजही, माझ्या आवाजामध्ये काहीच फरक नाही. आताही तुम्हाला माझ्या आवाजात काही फरक वाटणार नाही. तुम्ही लोकांना काय संदेश द्याल किंवा ती जाळी वापरली चालेल का? नाही नाही, मी लोकांनाही संदेश देईल. काय हां. की डॉक्टरकडं जायचं असेल हां. तर पहिलं डॉक्टरचं शुभनाम विचारा. त्याच्यानंतर तुम्हाला त्या गोष्टीची आपोआप त्याची कल्पना येईल की डॉक्टरमध्ये सुद्धा, त्या नावामध्ये सुद्धा खूप मोठा गुण आहे. बरं का? त्या नावामुळे आणि त्या डॉक्टरांच्या त्या एकंदर त्यांच्या पुण्याईनं म्हणा की हां. जेवढी ऑपरेशनं झालेली सगळी सक्सेस झालेली आहे. बरं, शेवटला एक प्रश्न. तुमचे टाके बिके कधी काढले? टाके नाही, ते विरघळणारे टाके होते. बरं, टाकेच नव्हते? टाकेच नव्हते. व्हेरी गुड. हां, त्याच्यामुळं अजूनही काय मला काही त्रास नाही. धन्यवाद. तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.